मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पोहरा देवीत असणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक पोहरा देवीचं दर्शन घेणार आहेत। रामनवमी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला यावेळी हजेरी लावणार आहेत। जगदंब देवी सेवालाल महाराजांची महाआरती सुद्धा केली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक पोहरा देवीचं दर्शन घेणार आहेत। रामनवमीच्या निमित्ताने काही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला सुद्धा ते हजेरी लावणार आहेत। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी देवानंद इंगोले आपल्यासोबत जोडलेत। मी देवानंदकडे जाणार आहे। देवानंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सपत्नीक पोहरा देवीला येणार आहेत, त्या ठिकाणी दर्शन घेतलं जाणार आहे। त्यांच्या या दौऱ्याचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे? नक्कीच करण, वाशिम जिल्ह्यातील पोहरा देवी हे बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखलं जातं आणि याच काशीमध्ये प्रत्येक रामनवमीला मोठा उत्साह असतो। आज सुद्धा मोठा उत्साह आहे। आपण बघू शकता लाखो बंजारा बांधव या उत्सवासाठी आज या पोहरा देवी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि साधारण 11 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी आई जगदंब देवी तसेच संत सेवालाल महाराज यांची पूजा होणार आहे आणि त्यानंतर संत रामराव महाराज तसेच इतर जे इथले मंदिर आहेत त्यांची सुद्धा इथे पूजा होणार आहे। यासोबतच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभेला सुद्धा संबोधित करणार आहेत। बंजारा बांधव जे या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासाठी एक विशेष सभा इथे आयोजित करण्यात आलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच इतर जे मंत्री आहेत, संजय राठोड असतील, यासोबत अशोक उईके असतील, गिरीश महाजन असतील, हे मंत्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि हा जो महोत्सव आहे बंजारा काशी मधला, या श्रीरामनवमीच्या महोत्सवाला नक्कीच देवानंद या दौऱ्याकडे लक्ष असणार आहे। खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।